ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी असेल या स्पर्धेची, हा देखील एक नियम आहे. चला नक्कीच इनगाव संघाची सलामी जोडी पोहोचली आहे. सलामीचे फलंदाज, स्ट्रायकिंगला फलंदाज शंकर आणि नावशेला फलंदाज रोहित पाहायला मिळेल. रोहित आणि शंकर ही जोडी आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गवरती पहिलं षटक झांताराच्या बदलापूर संघाच्या माध्यमातून कुणाल केपी येत आहेत. गोलंदाजी मार्गवरती 4 षटकांची लढत असेल. दोन्ही संघाला नक्कीच या मॅचसाठी शुभेच्छा असतील. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. सामन्याला होते सुरुवात. चला सराव नकोय केपी. गेम ऑन होतोय. पहिला बॉल या षटकातील. गोलंदाज केपी सज्ज होतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज शंकर. लेट्स प्ले. पहिल्या चेंडूला फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय. मिड विकेट मध्ये खेळाडू उपस्थित आणि पहिल्या चेंडूवरती सिंगल मिळेल. खातं खुलं होईल ते टीम इनगाव या संघाचं आणि फलंदाज शंकरचं. एक या धावसंख्येनं श्री गणेश होतोय स्कोरबोर्ड वरती. टीम इनगाव या संघाचा. दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत आणि नक्कीच ताकदवर संघ आहेत. झांताराजा बदलापूर आणि इनगाव संघ. फाईट चांगली पाहायला मिळेल. एकाच ताकदीचे आणि एकाच कॅलिबरीचे हे संघ तुम्हाला पाहायला मिळत आहेत आमने सामने. स्ट्राईक रोटीन होती. पहिल्या चेंडूवरती सिंगल. त्याच्यानंतर आता रोहित येत आहेत. स्ट्रायकिंग वरती लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन पाहायला मिळतोय. ऑन साइड मध्ये 2 खेळाडू असतील रोहित साठी. चला षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होते. गोलंदाजी मार्ग वरती केपी. राईट आर्म ओव्हर द विकेट. केपी तयार. गतीमध्ये परिवर्तन. फिंगर रोल केले होते चेंडूवरती. स्लोवर 1 चेंडूचा वापर करतायत आणि ऑन साइडला खेळतायत. लॉंग ऑन मध्ये खेळाडू उपस्थित. फक्त सिंगल मिळेल. धावसंख्या सिंगल पुढे सरकेल ती 2 या आकड्यावरती. शांत सुरुवात पाहायला मिळते टीम इनगाव संघाच्या माध्यमातून. प्रत्येक चेंडूवरती थोडासा वेळ जरूर जाईल कारण की क्षेत्रक्षम बदलण्यासाठी लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे. उजव्या आणि डावकुरा त्याचे फलंदाज खेळतायत त्यामुळे वेळ जातो. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. रिव्हर्स अटेंड करतायत. संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. केपी कडे प्रचंड अनुभव आहे. अनेक सारे वर्षांचा आपण पाहतोय आणि त्याच अनुषंगाने ही चांगली सुरुवात केली आहे या षटकामध्ये. पॉवर पेचं षटक आहे आणि या षटकामध्ये आतापर्यंत थांबवलंय सलामी जोडीला. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. लॉफ्ट हिट. फटका चांगला आहे. खेळाडू उपस्थित परंतु फार दूरवर होते आणि चेंडू पहिल्या टप्प्यावरती वाईडिश लॉंग ऑन सीमारेखा बाहेर. आगाज होतोय फलंदाज शंकरच्या बॅटमधनं चौकार. यस चौकार येतोय आणि धावसंख्या पोहोचेल ती 6 या आकड्यावरती. यावेळेस मात्र खोला टाकण्याचा प्रयत्न ऑन साइडला टर्न करतात. पुन्हा एकदा बॉलला मिड विकेट मध्ये खेळाडू उपस्थित. दुसरीचा कॉल आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. यस लगातारच्या 3 षटकारांसाठी शंकरसाठी कॅश प्राइज आला गेले आमचे नरेश शेलार यांच्याकडनं. नक्कीच हे कॅश प्राइज असेल 500 रुपयांचं नक्कीच शंकरसाठी. कालच्या दिवसापासून नक्कीच प्रत्येक संघावरती त्या ठिकाणी पारितोषिकांचा वर्षाव करतायत. नरेश शेलार यांची देखील अफाट मेहनत या स्पर्धेसाठी. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. पुढचा बॉल षटकातील. गतीमध्ये परिवर्तन परंतु लाईन खूप लवकर पिकअप केली आहे. शफल झाले आणि ऑन साइडला पाठवलाय बॉलला. स्क्वेअर लेग सीमा रेखा बाहेर. शेवटच्या बॉलवरती हा षटकार आलाय.
फलंदाज शंकरच्या बॅटमधनं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या इनगाव संघाची बिनगडी बाद 14 धावा. आणि जवळजवळ षटक चांगलं होतं, परंतु या ठिकाणी एका षटकारानं धावसंख्या फ्लाय झाली ती 14 या आकड्यावरती. पॉवर पे कंप्लीट होत आहे. चला लगेच या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावायचंय. जांतराच्या बदलापूर टीम क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरलं जाईल. पहिल्या षटकासाठी वेळ घेतलाय आपण. स्टॉपवॉच या ठिकाणी लावलं गेलंय. 3 मिनिटांमध्ये पहिल्या षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय. आमच्या समेत आज या ठिकाणी आमचे आशुभाई मारीभाई देखील जॉईन असतील. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये. खपरी सिद्धी पाले संघाचे कंदे समर्थक आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. गोलंदाज विलास येत आहेत दुसऱ्या षटकामध्ये. स्ट्राईकला फलंदाज रोहित. आतापर्यंत शांत पाहायला मिळत, कारण की एकच चेंडूचा सामना केलाय आणि खातं खोललं. 1 या धावसंख्येवरती बॅटिंग करतायत. लॉंग ऑन मध्ये खेळाडू असेल, त्याचबरोबर वाईडिश लॉंग ऑन, त्याच्यानंतर मिड विकेट, ऑन साइड मध्ये 3 आणि ऑफ साइड मध्ये लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आणि एक्स्ट्रा कव्हर लिझनला एक खेळाडू पाहायला मिळेल. पहिला बॉल षटकातील विलास ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळतायत. लॉंग ऑन मध्ये खेळाडू उपस्थित. एक धाव तर या ठिकाणी कंप्लीट केली. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या पोहोचेल ती 15 या कड्यावरती. प्रथम बॅटिंग करत असताना इनगाव संघाला एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल, कारण की समोरचा संघ तेवढा ताकदवर संघ आहे. झांताराजा बदलापूर संघ, त्या संघामध्ये खोलवर फलंदाजी आपण पाहिली आहे आणि त्याच अनुषंगाने ही सुरुवात जरूर शंकरनं चांगली केली आहे. षटकार त्याच्या बॅटमधून आलाय, तो शंकर येतो स्ट्रायकेनला. ओव्हर द विकेट नाव. स्विच हिट, क्या बात आहे. रिव्हर्स अटेंड केलाय आणि पाठवलाय बॉलला स्क्वेअर लेग सीमा रेखा बाहेर. शंकरच्या बॅटमधनं आलाय चौकार. धावसंख्या आपण पाहिली तर नक्कीच रितेश आमच्यासोबत जॉईंट आहेत आणि रितेश आम्हाला माहिती देतात 19 धावा धावफलकावरती. खूप चांगली स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून सध्या तरी पाहायला मिळते आणि नक्कीच त्यांच्या सुवर्ण अक्षराने स्कोर कार्ड भरलं जात आहे. मागे हुक केलाय, फटका छान आहे, धावा देखील मिळतील चांगल्या आणि चेंडू फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. अजून एक हा सलगचा दुसरा चौकार शंकरच्या बॅटमधनं. लगातार चौकार येत आहेत, लगातार आक्रमक सध्या तरी या षटकामध्ये सुरू आहे. विलास महागड्या ठरलाय या षटकामध्ये आतापर्यंत. धावसंख्या पोहोचली ती 23 या आकड्यावरती. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट ना. ओ टॅप करतात अंडर बॉक्स स्टाईलनं आडेबा बॅटनं खेळायचं होतं. लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, खेळाडू उपस्थित, तोपर्यंत सिंगल या ठिकाणी मिळेल. सिंगल धावसंख्या पोहोचेल ती 24 या आकड्यावरती. 8 बॉलचा सामना केलाय शंकरनं आणि 22 या धावसंख्येवरती सध्या तरी शंकर बॅटिंग करतोय. चांगली स्टार्ट, चांगली सुरुवात केली आहे सेकंड ओव्हर मध्ये आपल्या टीमसाठी. पहिल्या ओव्हर मध्ये एक षटकार. रोहित थोडासा शांत आहे, रोहितला देखील या ठिकाणी गिअर चेंज करावा लागेल. मोठे फटके मारणं गरजेचं असेल या दुसऱ्या षटकामध्ये. पहिलाच अगोदरच या ठिकाणी बॅट फिरवण्यात आली. चेंडू मात्र या ठिकाणी ऑफस्टंपवरून निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. शेवटच्या मोमेंटला कमबॅक करायचा प्रयत्न करतायत आपल्या षटकामध्ये गोलंदाज विलास. 5 बॉल धावा खर्च झाल्यात या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिल्या तर एकूण 10. शेवटचा बॉल असेल. स्ट्राईकला फलंदाज रोहित. गोला टाकण्याचा प्रयत्न होता, यावेळेस मात्र पुन्हा एकदा शफल झालेत फलंदाज आणि
हा डॉट बॉल असेल. यस, षटक क्रमांक नक्कीच दुसरं समाप्त होतं आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली तर 24, 24 धावा धावफलकावरती टीम इनगाव संघ. काही मान्यवर उपस्थित झालेत आणि तिथे नक्कीच आमचे महागुरु जगदीशजी पाटील या ठिकाणी जॉईंट होतात आणि मान्यवरांचे सन्मान तिथे केले जातील मुख्य अतिथी कक्षामध्ये. थँक्यू सोनू बांगर सर. सन्माननीय राकेश दादा टेंबे या ठिकाणी उपस्थित आहेत मंचावरती, त्यांचा आपण सत्कार करूया. मी आयोजन कमिटीला विनंती करेन की आपण सन्मान करावा. संतोष दादा लहाने, त्याचबरोबर विनोदजी भगत हे सुद्धा मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. चला एक एक मान्यवराचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. खरं तर येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा या ठिकाणी मान सन्मान केला जातो. ही ओळख आहे स्पर्धेची. भोईर ब्रदर्स यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतो आणि या स्पर्धेमध्ये येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान केला जातोय. त्याचबरोबर आमचे मारुती दादा टेंबे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करतो आपण या व्यासपीठावरती. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच जगदीशजी पाटील सर. इरफान येत आहेत तर तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्गवरती आणि पहिला चेंडू डॉट पाहायला मिळतो या षटकातील. शंकर ऑन स्ट्राईक, 22 धावसंख्येवरती बॅटिंग करतो शंकर. राऊंड द विकेट इरफान. क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, मागे खेळायचं होतं परंतु कनेक्शन तेवढं चांगलं जुळलं नाहीये. तोपर्यंत या ठिकाणी सिंगल या ठिकाणी मिळेल. पंचांच्या भूमिकेमध्ये योगराज बुटेरे सर पाहायला मिळतात, त्याचबरोबर प्रवीण विशे सर हे दोन ऑफिशियल अंपायर आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये. धावसंख्या 25, 25 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये धावा थांबवण्याचा प्रयत्न 100% करेल गोलंदाज इरफान. जलद गती गोलंदाज आहे, वेग व्हेरिएशन त्याच्याकडे चांगले आहेत आणि त्याचा अनुषंगाने प्रत्येक चेंडू हा वेगळ्या पद्धतीने तो टाकण्याचा प्रयत्न करतोय. समोर यावेळेस मात्र कॉटन बॉलची संधी होती परंतु या ठिकाणी झेल ड्रॉप झाली आहे. इरफान या ठिकाणी आले होते, धावबाची संधी देखील निर्माण झाली आहे परंतु धाव देखील पूर्ण केली जाईल. क्या बात आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. समोर खेळले होते, ऍक्शन रिप्ले मध्ये दाखवलं जाईल. झेलची शक्यता होती, पोचले देखील होते. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न केला परंतु या ठिकाणी झेल ड्रॉप झाले आणि नंतर आपण पाहतायत दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना देखील संधी निर्माण होती परंतु ॲक्युरेट थ्रो व्यवस्थित आला नाहीये. कलेक्टिंग नाहीये, थ्रो चांगला होता परंतु चेंडूची कलेक्टिंग चांगली झाली नाहीये. 2 धावा मिळतात. धावसंख्या 27, 27 वरती पोहोचलाय स्कोर. अराउंड द विकेट इरफान ग्लान्स करतात. क्या बात आहे, फटका छान आहे आणि पाठवलाय बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहूया हा फटका. थँक्यू. या दरम्यान पाहतो आपण ज्या मान्यवरांची आपण आतुरतेने सर्वजण गेल्या 3 दिवसापासून वाट पाहतो ते या ग्राउंडचे मालक आणि ज्यांचं नाव क्रिकेटच्या पटलावरती महाराष्ट्रभर नव्हे तर पूर्ण जगभर प्रसिद्ध झालंय असे या स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलाचे आधारस्तंभ सन्माननीय मयूरदादा पिसेकर यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती राहील की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावा. या क्रिकेटच्या पटलावरती एक मोठं नाव आपला बिझनेस सांभाळत असताना मात्र या क्रिकेटच्या पटलावरती सुद्धा ज्यांना नाव कोरलं असे मयूरजी पिसेकर साहेब यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. थँक्यू सर. ऑन साइडला या ठिकाणी पुल करतायत. फटका मिस्टामी खेळाडू उपस्थित मिड विकेटला टिपली असेल. फलंदाज बाद. एक षटकार आल्यानंतर त्वरित या ठिकाणी तंबूचा रस्ता दाखवलाय तो इरफाननं फलंदाज रोहितला परंतु मागचा फटका फार चांगला होता. आपण पाहिलं तर या ठिकाणी
ग्लान्स केला, फक्त पॅडल स्वीप करण्यात आला आणि या ठिकाणी हा फ्लॅटेस्ट स्ट्रोक होता, षटकार मिळाला. त्याच्यानंतर या ठिकाणी पुलचा फटका खेळायचा होता परंतु फटका फसलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये तो षटकार दाखवला जातो तुम्हाला. बॅकफुट वरती आले, त्याच्यानंतर स्वीप खेळले, अगदी चेंडू पायाजवळ होता आणि त्याला मागे पाठवलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेखा बाहेर षटकार. विकेट मिळवली परंतु पुढच्याच बॉलवरती इरफान 5 बॉलचा खेळ झाला, 9 धावा खर्च होता त्या षटकामध्ये. टोटल धावसंख्या इनगाव संघाची 33, 33 धावा धावफलकावरती एक गडी बाद. नवीन खेळाडू एंटर होत आहेत, रोशन. दरम्यान या ठिकाणी मान्यवरांचं देखील आगमन झालंय. मयूरजी पिसेकर साहेबांचं आगमन होतंय, त्यांच्याच माध्यमातून आपण भली मोठी स्पर्धा याच ग्राउंड वरती पाहिली. याच ग्राउंडचे ते मालक आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून हा ग्राउंड आम्हाला उपलब्ध करून दिलाय. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल आपण पाहत आहेत आणि ह्या मैदानावरती ही क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. 2 धावा या ठिकाणी मिळतील. पुन्हा एकदा षटक क्रमांक या ठिकाणी कंप्लीट होते. तिसरं 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 35, 35 धावा धावफलकावरती इनगाव संघ 1 गड्याच्या मोबदल्यात. पाणी घेऊन जायचं आपण, ड्रिंक स्टॉरी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची लगेच. जाऊया तत्पूर्वी आपण डीजे मास्टरकडे. सन्माननीय दीपकजी मसने साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. चला ड्रिंक्स ब्रेक सध्या तरी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये सुरू होता आणि फिल्डिंग लावून घ्यायची टीम जांतराच्या बदलापूर संघ. व्यासपीठावरती अनेक सारे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत, या स्पर्धेला भेट देत आहेत. त्या सर्व मान्यवरांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक आपण या ग्राउंड वरती पाहिला. ठाणे रायगडचा सामना देखील या ठिकाणी सर्व प्रेक्षक वर्गाने एन्जॉय केला. या मैदानावरती अनेक सारे प्रेक्षक होते, अलोट गर्दी आपण या मैदानावरती पाहिली. त्या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार मयूरजी पिसेकर साहेबांचं देखील आगमन झाले आणि ते सामना एन्जॉय करतात. शेवटचं षटक शेवटच्या डेट ओव्हर मध्ये गोलंदाज येतात. गोलंदाजी मार्ग वरती अंकुश येतात. अंतिम षटकामध्ये डेट ओव्हरचं षटक असेल. शंकर अद्यापही खेळतोय, 10 चेंडूचा सामना करत 23 या धावसंख्येवरती 35, 35 धावेपर्यंत पोहोचला इनगाव संघ. फुल टॉस होता, मिस केलाय पूर्णपणे. या चेंडूवरती मोठी धावसंख्या बनवू शकली असती परंतु कनेक्शनच जुळलं नाहीये. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. अंकुश येत आहेत. पहिल्या चेंडू या ठिकाणी फुल टॉस परंतु या ठिकाणी फलंदाज बीट झाले, बचावलेत गोलंदाज अंकुश देखील. 35 लॉस ऑफ 1 विकेट इनगाव टीम. अजूनही धावांची गरज आहे. समोरचा संघ ताकदवर आहे जांताराच्या बदलापूर टीम. त्यांच्या अगेन्स्ट खेळताना चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. यॉर्करचा प्रयास, शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. उमेश जात आहेत, उमेश सोनकर आणि धावाची संधी असेल. घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये, चेंडूची फेकाफेकी करतात. उमेश सोनकर यांनी विकेट कीपरकडे चेंडू फेकला, विकेट कीपरने त्यांच्याकडे पुन्हा एकदा फेकला. नाराज होत आहेत विकेट कीपर. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. धावसंख्या 37, 37 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा षटकातील अंकुश. राईट मोर द विकेट. लो फुल टॉस ऑन साइडला खेळतायत खेळाडू उपस्थित. शॉर्ट मिड विकेट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, अंतिम मोमेंटला फेकी करतील तोपर्यंत एकच धाव इथे मिळेल आणि षटकार हॅट्रिक साठी पुन्हा एकदा पारितोषिक असेल. नरेश शेलार याचकडनं तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज. षटकार हॅट्रिक साठी शंकर साठी देखील कॅश प्राइज असेल. 3 बॉलचा खेळ शिल्लक असेल या षटकातील. धावसंख्या 38 वरती पोहोचली आहे. रोशन साठी बॉल फटका हवेमध्ये, खेळाडू पोहोचतील का पाहिजेत. गॅप मध्ये चेंडू पहिल्या टप्प्यावरती वाईडिश लॉंग ऑन सीमारेषा बाहेर. 4 रन चौकार.
अगदी खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता, यॉर्करचा प्रयास, परंतु त्याला मनगटीत ताकद लावली आहे, हेलिकॉप्टर उडवलाय आणि पाठवलाय सीमारेषा पलीकडे चौकारासाठी. बॉटमॅन फार मजबूत पाहायला मिळतात रोशन यांचे, त्याचा प्रचंड या ठिकाणी वापर केला फटक्यावरती आणि चौकार मिळतो. धावसंख्या 42, 42 धावा धावफलकावरती. षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. स्विच हिट रिव्हर्स अटेंड करायचं होतं, जमलं नाहीये. विकेट मिळेल या चेंडूवरती, धक्का लागतोय दुसरा टीम इनगाव संघाला आणि सफलता मिळते ती अंकुशला. डीजे मयूर दादा पिसेकर व्यासपीठावरती या ठिकाणी उपस्थित आणि त्यांचं गुणगान गाणार आहे गीत डीजे मास्टरच्या माध्यमातून आपण ऐकतोय. शांत स्वभावाचं व्यक्तिमत्व, शांत स्वभाव, उच्च विचार. मयूर दादा फार नक्कीच कमी या ठिकाणी बोलत असतात, परंतु त्यांचं कार्य, त्यांचं काम हे जास्त या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल नेहमीच. आणि त्यांचं या ठिकाणी आगमन देखील झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत पुन्हा एकदा असेल. शेवटचा बॉल या षटकातील शिल्लक असेल. 42, लॉस ऑफ 2 विकेट. नवीन खेळाडू एंटर होत आहेत, रोहन येत आहेत. शेवटच्या षटकातील शेवटचा बॉल. गोलंदाज अंकुश, राईट आर्म उर्दू विकेट. ओ लाईन पाहावी लागेल, जाऊ दिल्या चेंडूला. कॉन्फिडन्स होता फलंदाजावरती, फेकाफेकी होते चेंडूची, ओव्हर थ्रो होतोय. एक धावती, दुसरी धाव कंप्लीट, तिसरीचा कॉल करतायत काय जाणता राजा बदलापूर संघाचे खेळाडू. 3 धावा कंप्लीट, चौथीचा कॉल आणि चौथीला प्रयत्न करताना फलंदाज या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपानं बाद झालेत. बाद आहेत फलंदाज, 3च धावा असतील. येस, आणि हा डॉट बॉल असेल का पंच? कशासाठी? व्हाईटसाठी. व्हाईटसाठी तुमचा रिव्ह्यू असेल ना? येस, चला चेक करूया. ऑनफिल्ड अंपायरने या ठिकाणी निर्णय घेतलाय. या दरम्यान भास्करजी क्षीरसागर यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. या चेक करूया आपण टीव्ही स्क्रीनवरती. टेक्नॉलॉजीचा वापर केला जाईल. 7 स्टार यांच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. युवराज बुटेरे सर, आपण आपला निर्णय द्यायचा कारण की कीपर एक अगदी मध्ये उभे आहेत, काही दिसत नाहीये. नो, यस, व्हाईट बॉल नाहीये. ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय येतोय आणि धावा 3 असतील या चेंडूवरती. टोटल धावसंख्या प्रथम बॅटिंग करत असताना 45 धावा बनवल्यात इनगाव संघानं. प्रथम बॅटिंग करत असताना 3 गड्यांच्या मोबदल्यात आणि 46 धावेचं टार्गेट उभं केलंय झांता राजा बदलापूर या संघासमोर. नेक्स्ट मॅच असेल ज्याला टॉस साठी रिपोर्टिंग करायचं. रेंजाड विपक्ष झोवेली. विनर होईल भास्करजी क्षीरसागर आणि त्याचबरोबर सतीशजी जाधव साहेबांचे मंचावरती आगमन झाले. स्वागत आपलं. हा, चला एक विशेष सन्मान करतो कॅमेरामॅन. ज्याने गेली कित्येक वर्षांना एक वेगळंच वळण लावलं आणि या स्वतःचं होम ग्राउंड स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल बदलापूरचे भव्य मैदान प्रत्येक कार्यक्रमासाठी अगदी आवर्जून या ठिकाणी सज्ज करण्यात ध्येय ठेवले ते मयूर ग्रुपचे सर्व सन्माननीय आदरणीय मयूर शेठ पिसेकर साहेब यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. मी आयोजन कमिटीला विनंती करेन की आपल्या शुभ असे आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करावं. मायेची शाल, प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि जो आपला वारकरी संप्रदायाचा विठ्ठल आपला भगवंत गेली कित्येक वर्ष विटेवरी उभा, कटेवरी हात ठेवून जो पंढरपूरमध्ये उभा आहे, अशी त्यांना विठ्ठल रुक्माईची सुंदर आणि सुबक मूर्ती देऊन त्यांचा या ठिकाणी मान सन्मान केला जातोय.
हे सुद्धा उपस्थित आहेत. या 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 खूप मोठी मोलाची भूमिका आपण पाहिलं मयूर ग्रुप मध्ये यांची होती. अनिकेत सरांचा सुद्धा या ठिकाणी आपण सन्मान करतोय. हा, ज्यांची बदलापूरची आत्ता जी स्पर्धा झाली मयूर ग्रुपची, अर्थातच बदलापूरचा वर्ल्ड कप आणि त्या स्पर्धेमध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा होता, पूर्णपणे जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती होती, ते अनिकेत कुलकर्णी सर यांचा सुद्धा या ठिकाणी सदिच्छा सन्मान होत असताना दीपक दादा मसने यांचा सुद्धा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. दीपक दादा मसने. भास्करजी क्षीरसागर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करू. कारण मी सांगितलं की स्पर्धा अशी आहे की जिथे येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान हा केला जातो. आयोजन कमिटी सातत्याने सज्ज असते. कोणताही पाहुणा कळत न कळत आला की त्याचा लगेचच मान सन्मान केला जातो. स्वर्गीय जनार्दन शेठ भोईर व भास्करदादा शेलार यांच्या नावाने स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आजचा तिसरा दिवस. समाजसेवक सतीशजी जाधव हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करू. सतीश या. थँक्यू सो मच. सन्मान झाले असेल तर कळवायचं आहे जगदीश सर. ओके ओके, एक मिनिट. चला, सर्वांचा या ठिकाणी मान सन्मान झालेला. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिथे आवाज असेल आमचे स्टायलिश कॉमेंटेटर सोनू बांगर सरांचा. थैंक यू सो मच महागुरु जगदीश जी पाटिल सर, बहुत बहुत शुक्रिया. दोस्तों चलते हैं मैदान के अंदर. फिर से एक बार सभी का स्वागत. दोस्तों बिल्कुल मुकाबला चल रहा है मैदान के अंदर. एक तरफ जानता राजा बदलापुर टीम और ये देखिए पहली गेंद 45 का लक्ष्य होगा इस मुकाबले में और पहली गेंद भेज दी सीमा रेखे के बाहर. बल्लेबाज सागर के बल्ले से पहला शानदार छक्का. और यहां से बात करेंगे तो जानता राजा बदलापुर के बीच में चलता हुआ ये बड़ा मुकाबला और पहले बल्लेबाजी की टीम यहां से इन गांव ने बल्लेबाजी करते हुए 45 रन बनाए और 40 रन का लक्ष्य रखा. 4 ओवर का मुकाबला, वही लक्ष्य लेकर सलामी जोड़ी ओपनिंग ब्लास्टर बदलापुर टीम की पहुंच चुकी है. एक तरफ बल्लेबाज सागर होंगे तो दूसरी तरफ सैफ होंगे. गेंदबाजी की कमान संभालते हुए डीके गेंदबाजी करे, जो कि इस प्रतियोगिता में अंपायर की भूमिका भी उन्होंने निभाई है. और अब गेंदबाजी करते हुए डीके के स्वागत किया. पहली गेंद के ऊपर छक्का लगा दिया. उसके बाद में ये लॉन्ग ऑन के ऊपर से लगातार दूसरा छक्का. बल्लेबाज सागर के बल्ले से लगातार दूसरा छक्का. पावर पे का पूरी तरह से इस्तेमाल करते हुए अपने टीम के लिए रन जोड़ने की कोशिश करे बल्लेबाज सागर और रन संख्या तेजी से बढ़ते हुए 12 रन बगैर किसी विकेट के नुकसान के ऊपर. बड़ी ये प्रतियोगिता, बड़ा ये मंच और ये खूबसूरत ग्राउंड आप देख सकते हो और उसके बीच में चलने वाला ये बड़ा मुकाबला. तर या ठिकाणी आजचं हे आयोजन पाहतोय आपण आणि त्या आयोजन कमिटीला पूर्णपणे शुभेच्छा दिल्या जातात. आमचे दीपक दादा मडवी जे भागावचे आहेत, त्यांच्या वतीने आयोजन कमिटीला शुभेच्छा आल्यात. थँक्यू. ये देखिए ये गेंद भी भीमर घोषित किया अंपायर ने, यानी कि नो बॉल और 9+4 यानी कि मिलेंगे पूरे 5 रन.
ये खराब गेंदबाजी डीके सर खुजा रहे विवेकजी कांबरी यांचं सुद्धा या मंचावरती आगमन झालं, त्यांचं मनपूर्वक स्वागत. बिल्कुल यहाँ से महंगी गेंदबाजी फ्रीड की गेंद होगी. अंपायर भी इशारा करते हुए फ्रीड का रन संख्या अब तक 2 गेंदें हो चुकी है और 2 गेंदों में रन संख्या पहुंची 17 के ऊपर. टारगेट बनानी है 46 की और क्या शानदार बल्लेबाजी कर रही है सागर भी. 17 रन बगैर किसी विकेट के नुकसान के ऊपर फ्रीड की गेंद होगी. सेकंड पे बल्लेबाज यहाँ पर सागर होंगे. आक्रामक शुरुआत करते हुए फ्लाइंग शॉट निर्माण किया अपनी टीम के लिए. चलिए चर्चा नहीं करनी है. टीम इनगांव टीम के खिलाड़ी आपको स्पीड अप करके खेलना होगा, जल्दबाजी करनी होगी. डीके महंगे साबित होते हुए फ्रीड की गेंद, क्या फ्रीड की गेंद के ऊपर भी बड़ी शॉट लगा पाएंगे बल्लेबाज सागर. इस बार भी उड़ाने की कोशिश, लेकिन शॉट एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी जब तक पहुंचे कैच लेने की कोशिश थी, लेकिन फायदा नहीं बनेगा. यदि कैच भी लेते थे तब भी बल्लेबाज आउट नहीं दे रहे क्योंकि फ्रीड की गेंद थी. रन मिला टोटल यहां से 2 रन बने और 2 रन की वजह से अब आगे बढ़ चुकी है. रन संख्या 19 रन यहां से बन चुके हैं. गेंदें हो चुकी 3, यानी कि ये ओवर थोड़ा सा बिल्कुल महंगा साबित हो चुका है डीके के माध्यम से. राइट आर्म ओवर द विकेट. अगली गेंद हाफ ट्रैक करती, शॉट कवर में खेलते हुए कवर के फील्डर यहां से बीट हो चुके हैं. 1 रन कंप्लीट. दूसरे के लिए पलटे, जब तक गेंद को थ्रो करे तब तक यहां से फिर से एक बार 2 रन का इजाफा. रन संख्या 21, 21 रन स्कोर कार्ड के ऊपर. बहुत ही महंगी गेंदबाजी. पहली 2 गेंदें लगातार 2 छक्के, उसके बाद में 9 गेंद, उसके ऊपर चौका और अब लगातार 2-2 रन यहां से लेते हुए बल्लेबाज सागर सूझबूझ भरी बल्लेबाजी करते हुए. कदमों का इस्तेमाल, शॉट अच्छा है लेकिन लॉन्ग ऑफ पे फील्डर मौजूद होंगे. इस बार सिंगल मिली और सिंगल के माध्यम से टोटल 22 रन बन चुके हैं. आखिरी गेंद शेष इस ओवर की. 22 रन अब तक बन चुके इस ओवर में. अब पहली दफा स्ट्राइक पे आएंगे बल्लेबाज सैफ. हार्ड हिटर बल्लेबाज है सैफ भी. ओवर द विकेट. ये देखिए पहली गेंद सैफ के लिए और गेंद को भेजा सीधा स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर. और पहली ही ओवर में अब तक बात करेंगे तो आधे रास्ते तक पहुंच चुकी है टीम जानता राजा बदलापुर. 28 रन बगैर किसी विकेट के नुकसान के ऊपर और जीत के लिए अब समीकरण आसान होता हुआ. 40 की टारगेट थी, अब बनाने होंगे बचे भी 18 गेंदे और 18 की आवश्यकता. डीजे मान्यवरांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सर्वांचं मनापासून आपण स्वागत करतोय. आणि सातत्य जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये आजचा 3रा दिवस आणि या 3ऱ्या दिवसामध्ये पाहतोय युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक ऑनलाईन जोडले गेलेत त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि शिवतांडव प्रतिष्ठान YR ग्रुप, स्वर्गीय जनार्दन शेठ भोईर आणि भास्करदादा शेलार स्मृती चषकामध्ये आमचे भालगावचे संदीपदादा मडवी यांच्या वतीने शुभेच्छा आल्यात. आपलं मनपूर्वक आभार. थँक्यू. चलिए बिल्कुल पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है. पावर पे में रन संख्या 28 रन बने, मुकाबला आधा हो चुका है. अब यहां से 18 गेंदे और जीत के लिए 18 की आवश्यकता होगी. डीके बहुत ही महंगे साबित हुए बल्लेबाजी करते हुए. सागर 6 गेंद का सामना किया 21 रन के ऊपर बल्लेबाजी करते हुए और सैफ जिन्होंने पहली गेंद के ऊपर छक्का लगाया और खाता खोला 6 रन की मदद से. गेंदबाज रोशन आते हुए गेंदबाजी के लिए. अब ये मुकाबला जीतना है इनगांव टीम तो लगातार डॉट गेंदें डालनी होगी और लगातार विकेट लेनी होगी, तब जाके मुकाबला आ सकता है. लेकिन ये देखिए इनसाइड आउट, कदमों का बढ़िया इस्तेमाल और गेंद को भेजा एक्स्ट्रा कवर सीमा रेखे के बाहर सागर के बल्ले से और एक चौका. क्या शानदार बल्लेबाजी करे सागर. रन संख्या पहुंची 32 के ऊपर. 7 गेंदे 25 के ऊपर बल्लेबाजी कर रहे हैं. रोशन तैयार. ये फुल टॉस, ये देखिए फिर से एक बार स्क्वायर लेग के ऊपर से भेजा गेंद को. लगातार चौके छक्के, सागर ऑन फायर और एक छक्का.
अब ये मुकाबला मानो जैसे 2 ओवर के अंदर ही फिर से एक बार ऑन साइड में ढकेला गेंद को और इस बार सिंगल आई तो जीत के लिए 7 रन की आवश्यकता है। गेंदें बची है टोटल 15। मुकाबला शायद इस ओवर में खत्म हो जाएगा क्योंकि बल्लेबाजी वैसी हो रही है। 9 गेंदें 32 के ऊपर बल्लेबाजी करे सागर। एक तरफ सागर दूसरी तरफ सेब और यहां से ऑन साइड में फिर से एक बार खेलते हुए वाइड शॉटगन में फील्डर मौजूद। जब तक फील्ड करे गेंद को तब तक यहां से सिंगल बनी और अब जीत के लिए चाहिए 6 रन की आवश्यकता। 14 गेंदों शेष होगी और 6 की आवश्यकता। कदमों का इस्तेमाल करना चाहते थे सागर लेकिन यहां से कनेक्शन बना नहीं है। विकेट बनी, सागर लौटे मैदान से बाहर लेकिन सागर ने अपना काम पूरा किया। 9 गेंदें 32 की पारी शानदार खेली और अब जीत के लिए 14 गेंदें 13 गेंदें और 6 रन की आवश्यकता। डीजे जिनके माध्यम से इस प्रतियोगिता के लिए बिल्कुल इलेक्ट्रिक बाइक भी दी गई है, उनका हम स्वागत करेंगे और शुक्रिया अदा भी करेंगे। चलिए 6 की आवश्यकता आखिरी गेंद इस ओवर की और ये देखिए आड़े बल्ले से खेलने की कोशिश थी। नए बल्लेबाज जिहाद आए थे लेकिन संपर्क बना नहीं पाए। डॉन गेंद की समाप्ति, थोड़ा सा इंतजार करना होगा। 12 गेंदें जीत के लिए 6 रन की आवश्यकता होगी। रन संख्या 40 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर जानता राजा बदलापुर टीम और इसके बाद में मुकाबला होगा इनमें से जीतने वाली टीम और जिन्होंने पहला मुकाबला जीता था उनके बीच में सेकेंड राउंड का पहला मुकाबला होगा। खरवई टीम ने पहला मुकाबला जीता तो खरवई टीम के कप्तान आपको आना है, रिपोर्टिंग करना है। अगला मुकाबला आपका होगा इनमें से जीतने वाली टीम के सामने। बारह गेंदे 6 का समीकरण, मुकाबला आसान हो चुका है टीम जानता राजा बदलापुर के लिए क्योंकि बहुत ही बढ़िया शुरुआत दिलाई अपने टीम के लिए। बल्लेबाज खास करके सागर ने बहुत इंप्रेस किया, क्या शानदार शॉट लगाए। शुरुआती पहले गेंद के ऊपर से छक्के लगाने की शुरुआत की सागर ने। ये फुल टॉस मिस टाइमिंग होती हुई जरूर खिलाड़ी आएंगे, गेंद को नहीं रख पाए लेकिन बैकअप मिली। तब तक यहां से सिंगल और रन संख्या 41, 41 रन बन चुके हैं। अब 11 गेंदें और 5 रन की आवश्यकता होगी। ओवर की अगली गेंद, फिर से एक बार गेंदबाज तैयार, जिहाद ऑन स्ट्राइक। फुल टॉस गेंद, लॉफ किया गेंद को और गेंद निकल चुके सीमा रेखे के बाहर। विनिंग स्ट्रोक, मुकाबला फिनिश, मुकाबला जीता टीम जानता राजा बदलापुर ने। कांग्रेचुलेशंस और हार्ड लक टीम इनगांव। चलिए लाइन अप करना है, शेक हैंड करना है आपको। चलते तब तक हम मैन ऑफ द मैच की ओर और खरबई टीम के कप्तान को भी टॉस के लिए आमंत्रित करेंगे और कप्तान होंगे टीम जानता राजा बदलापुर के जी कांबरी यांना विनंती करेल आपण यावं, आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा। मग त्या व्यासपीठावरती आपण पाहतोय खरं तर नितीनजी भोईर यांचा मित्रपरिवार इतका मोठा आहे हे सर्वच मान्यवर आपण पाहतोय, सातत्याने तुम्हाला या मंचावरती येताना दिसतील। मग त्या